साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे मीरा रियाशी फोनवरती बोलत असते आणि रियाशी फोनवर बोलत असताना इकडे आता रिया म्हणत असते, ऐक ना मी काय म्हणते मीरा वहिनी, त्यापेक्षा तो जो काही संदूक आहे ना तो संदूक तू तोडून टाक ना, आणि हे बघ तो संदूक ठेवून काय करणार आहेस. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, नाही ग, असं आपल्याला नाही करता येणार, कारण त्या संदूकसोबत बाबांच्या फार आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मग तो संदूक मी अशा पद्धतीने नाही तोडू शकत. कसा तोडणार तो संदूक मी? नाही हे सगळं काही करू शकत. त्याच वेळेला रिया म्हणत असते, पण अगं आत्ता आत्ता आपल्याला काय करायचं आहे, तर आत्ता ती चावी आणि त्याचबरोबर तो संदूक शोधणं फार गरजेचं आहे की नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पद्धतीनेच कराव्या लागणार आहेत ना. मग मी काय म्हणते ते तू ऐकून घे. तो संदूक जो आहे ना तो तोडून टाक. तेव्हा मीरा म्हणते, नाही, तो संदूक बाबांचा आहे. बाबांच्या त्या संदुकासोबतच्या फार जुन्या आठवणी येथे असतील, त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे सगळं काही नाही करू शकत. आता त्याच वेळेला रिया म्हणत असते, बरं झालं आपण त्याच्या 2 चाव्या बनवून ठेवल्या. पण आता मीरा म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा तो संदूक तर मला शोधायचा आहे. तेव्हा रिया म्हणते, वहिनी यार काय चाललंय हे आपल्यासोबत. इकडे आता आजी आणि त्याचबरोबर सुधाकर रियाचं आणि मीराचं हे बोलणं ऐकून घेत असतात आणि ऐकून घेत असल्यानंतर मीरा म्हणत असते, एवढं सगळं काही हे सगळं सत्य शोधण्यासाठी गोष्टी केल्या, पण शेवटी हाताला मात्र काहीच लागणार नाहीये. काय करायचं तेच कळत नाही असा विचार ती करते. आणि तेव्हा रिया फोनवर बोलून झाल्यानंतर तिला आता कामासाठी सुद्धा जायचं असतं, म्हणून ती आता इकडे आवरायला घेते. आता सुधाकर आणि आजींना तर समजलेलं असतं की एक जी चावी आहे ना ती इकडे रियाकडे आहे आणि त्याचमुळे आता आपण ती चावी शोधायचा असा विचार त्यांनी केलेला असतो. आता इकडे आपण पाहतो पंकज जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी त्याच्या खोलीमध्ये येऊन बसलेला असतो. आता त्याच्या खोलीमध्ये येऊन बसल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता तो मोबाईल हातामध्ये घेतो आणि मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर लगेचच आता त्याला जी काही देविका आहे त्या देविकाचे जवळपास 2 मिस कॉल दिसतात आणि देविकाचे 2 मिस कॉल दिसल्यानंतर तो म्हणत असतो, अरे मला देविकाने फोन केलाय, काय करू का देविकाला फोन केलाच पाहिजे असा सुद्धा आता इकडे तो विचार करतो. आणि तेव्हा देविकाला तो कॉल करतो. आता देविका अडगळीच्या खोलीमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला तिला आता फोन आला म्हणून आनंद झालेला असतो. अरे मला पंकजचा फोन आलाय, मग मी फोनवरती बोललं पाहिजे असा विचार ती करते. आणि त्याच वेळेला इकडे आता फोनच्या आवाजाने जो राजवीर आहे तो सुद्धा अडगळीच्या खोलीकडे आलेला असतो. आणि तेव्हा लगेच आता सत्या म्हणत असतो, अरे काय चाललंय तू इकडे राजवीर, कशाला आलास? नाही सत्या काका, इकडे ना मोबाईलच्या फोनचा आवाज आला आणि मोबाईलच्या फोनचा आवाज आला म्हणून तो फोन बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे असं इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, नाही रे बाळा, इथे कुठे फोन आहे, इथे फोन नाही किंवा काहीच नाही आहे, तुला असं का वाटतंय? तेव्हा तो म्हणतो, नाही तिथे फोन होता पण आत्ता आवाज येत नाहीये. आता सत्या त्याला बाहेर घेऊन आलेला असतो. तर इकडे आपण पाहतो की मीरा आता संध्याकाळी तो संदूक घेऊन बसलेली असते आणि संदूक ती तो उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते. काही करून तिला आता तो संदूक उघडायचा असतो म्हणून तिचे ते सगळे काही प्रयत्न इथे सुरू असतात. पण प्रयत्न सुरू असताना आता तिला यश मात्र अजून तरी आलेलं नसतं. ती डोक्याच्या पिनाने सुद्धा तो इथे संदूक जो आहे ना तो ओपन करत असते, पण तरी सुद्धा तिला मात्र ते सगळं काहीच जमत नाही. आणि त्यामुळे आता इकडे तिला टेन्शन सुद्धा येतं की हा जो काही संदूक आहे ना तो मला काही केल्या उघडत नाहीये, काय करू मी असा विचार ती करते. आणि त्याच वेळेला ती विचार करते किचनमध्ये एखादं धारदार वस्त्र जर असेल ना तर त्या इकडे धारदार एखाद्या कशाने तरी वस्तूने वगैरे इकडे तो संदूक उघडला गेला पाहिजे असा ती विचार करते. आणि असा विचार केल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे ती तो संदूक खोलण्यासाठी शोधण्यासाठी लगेचच त्या किचनमध्ये काहीतरी आणायला जात असते. आता किचनमध्ये एखादी वस्तू आपल्याला भेटते का ह्या गोष्टीचा ती विचार करते आणि ह्या गोष्टीचा तिने आता विचार केल्यानंतर लगेचच आता किचनमध्ये जाते. तेवढ्यातच इकडे राजवीर आणि त्याचबरोबर सत्या हे दोघेही जण खेळत असतात. आता हे दोघेही जण खेळत असताना जो काही राजवीर आहे राजवीरची गाडी आता इकडे ह्याच्यामध्ये जाते, त्या मीराच्या आणि सत्याच्या बेडरूममध्ये जाते. तेव्हा राजवीर धावतच जातो. आता राजवीर धावतच गेल्यानंतर
बघितल्यानंतर पाहतो तर काय इकडे त्याला तो संदूक दिसतो आणि तो संदूक घेऊन बाहेर येतो. त्याच वेळेला मीरा इकडे किचनमध्ये गेलेली असते. जेव्हा मीरा किचनमध्ये जाते तेव्हा मात्र पाहते तर इकडे जो काही राजवीर आहे तो राजवीर इकडे तो संदूक घेऊन बसलेला असतो आणि इकडे मीरा किचनमध्ये जाते तर इकडे देविका आणि त्याचबरोबर ही तिची आई ह्या दोघीजणी बोलत असतात. आता ह्या दोघीजणी बोलत असताना मीराचा आवाज येतो आणि मीराचा आवाज आल्यानंतर इकडे आता लगेच जी काही देविका आहे देविका तिथे समोर असलेला जो काही पिठाचा डब्बा आहे तो पिठाचा डब्बा मात्र स्वतःच्या डोक्यावरच ओतून घेते आणि स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतल्यानंतर आता मीरा आणि सत्या हे सगळं काही पाहत असतात. त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी अजिबात कळत नाही की नेमकं काय झालेलं आहे म्हणून. त्याच वेळेला आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की इकडे जो काही सत्या आहे तो सत्या आणि मीरा म्हणत असतात ही कोण आहे आणि असा पिठाचा डब्बा अंगावर ओतून का घेतलाय. तेव्हा त्या म्हणत असतात ही माझी मुलगी आहे. अच्छा मुलगी आहे का, अरे वा, हो, कशा आहात तुम्ही, बऱ्या आहात ना, म्हणजे तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलेलं आहे. खरं तर तुम्हाला आम्हाला भेटायचं सुद्धा होतं, तुम्ही आलात ना त्यामुळे आम्हाला आनंदसुद्धा झालेला आहे असं सुद्धा आता इकडे मीरा म्हणत असते. त्याच वेळेला ती ही गोष्ट बोलते की आता तुमचं सुद्धा पार्लर आहे म्हणून. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझी जाऊ देविका तिचं सुद्धा पार्लर आहे आणि तिचं सुद्धा पार्लर सांगलीमध्ये आहे. तुमचं पार्लर कुठे आहे सांगाल का जरा. पण तेवढ्यातच आता देविका तिथून निघून जाते. तेव्हा आता तिची आई म्हणत असते त्याचं काय ना, आंघोळीला निघून गेली असेल, सगळं पीठ अंगावर झाले ना. तेव्हा मीरा म्हणत असते अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे, मी हे सगळं काही तुम्हाला आवरायला मदत करते. त्याच वेळेला त्या म्हणत असतात नाही नको, त्याची काही गरज नाही, मी हे सगळं काही आवरते, तुम्ही आराम करा बरं. पण मीरा म्हणत असते असं काय करताय, थांबा ना, मी हे सगळं काही तुम्हाला आवरायला मदत केली असते. पण तेव्हा आता हे सगळं काही होत असताना त्या नको म्हणत असतात आणि त्या दोघांना सुद्धा त्या तिथून पाठवून देतात. आता इकडे जो काही सत्य आहे तो सत्या आता इकडे ह्याच्याबरोबर छान असा रमलेला असतो, छान असा खेळत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे मीराच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन असतं. त्यामुळे तो तिला म्हणत असतो काय ग धुमकेतू, आता आपण गाव सोडून म्हणजे घर सोडून इकडे आलेलो आहोत 4-2 दिवस निवांत वेळ घालवण्यासाठी, मग तो तरीसुद्धा आनंदी नाही आहेस, तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतो नाही नाही तसं काही नाही आहे वो, मी आनंदी आहे ना. नाही नाही, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे मला हे जे काही टेन्शन आहे ना ते टेन्शन दिसत आहे. तेव्हा मीरा म्हणत असते अहो असं का वाटतंय तुम्हाला, तसं काहीच नाही आहे. पण तरीसुद्धा सत्या म्हणत असतो नाही, मला माहिती ना तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की राजवीर आता ती गाडी खेळतच असतो. आता त्याची जी काही गाडी आहे ती खेळत खेळत आता अडगळीच्या खोलीमध्ये जाते आणि अडगळीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर आता इथे देविकाच्या पायाला ती गाडी लागते. देविकाच्या पायाला ती गाडी लागल्यानंतर आता तो म्हणत असतो माझी गाडी तिकडे गेलेली आहे असं इकडे तो बोलतो. त्याच वेळेला मीरा म्हणत असते चल बरं राजवीर, मी तुला तुझी गाडी आणून देते. तेव्हा तिथे देविकाची आई येते आणि म्हणत असते नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, तू थांब, नाही ते मी देते आणून. अगं हा ना सगळ्या दिवसभर घरभर खेळत असतो आणि त्यामुळे हा असा करतोय बघ, तू नको काळजी करूस असं म्हणून आता लगेचच इकडे जी काही आजी आहे त्या तिथे त्यांना सगळ्यांना बसवतात. आता राजवीर म्हणत असतो मला जेवायचंय. तेव्हा मीरा म्हणत असते ते तुमची मुलगी आली म्हटल्या ना, ती दिसत नाहीये, कुठे गेली. तेव्हा त्या म्हणत असतात अगं त्याचं काय ना, तिला ना तिच्या फोनला नेटवर्क इथे भेटत नाहीये, त्यामुळे फोन आली का अशीच करते बघ, फोनवर बोलत बोलत ना गावभर फेऱ्या मारत राहते बघ. आता सुद्धा गावभर फेऱ्याच मारत असन फोनवर, इथं काही ना नेटवर्क येत नाहीये ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतील बघ, बाकी काही नाहीये. आता राजवीर हट्ट करत असतो. तो म्हणत असतो नाही, मला जेवायचं आहे तर मावशीच्या हातूनच जेवायचं आहे. तेव्हा मीरा म्हणत असते ऐक ना राजवीर, आजचा एक दिवस मी माझ्या हाताने तुला जेवण भरू का. तेव्हा राजवीर म्हणत असतो नाही, मी सांगितलं ना मला त्याच मावशीच्या हातून खायचं आहे. तेव्हा मीरा म्हणत असते ऐक ना, तू रोज त्या मावशीच्या हातून खा, आजचा एक दिवस तू माझ्या हातून खातोस का, प्लीज नाही म्हणू नकोस ना. आता त्याच वेळेला राजवीर म्हणत असतो बरं ठीक आहे, मी खातो तुमच्या हातून. त्यासाठी लगेच आता इकडे आपण पाहतो की मीरा आता इकडे राजवीरला जेवण भरवत असते आणि तेव्हा आता इकडे
मीरा म्हणत असते, बाकी कशा आहात तुम्ही, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा लगेच आता त्या म्हणत असतात, हो हो सगळं काही ठीक आहे, काळजी करण्यासारखं वगैरे काहीच नाही आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, तुम्ही अधूनमधून या ना आमच्या इकडे सांगलीला, तुम्ही आलात ना तर फार बरं होईल बघा. बरं ऐका ना, मी काय म्हणते, राजवीरची आई ह्याला काय झालं, त्याला घेऊन जाणार आहे का? तेव्हा त्या म्हणत असतात, नाही ना, सगळं काही उलटच होतंय बघा. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तिनं आता त्या पोरीनं तिचा दुसरा संसार थाटलाय आणि त्यामुळे इकडे तिला घेऊन जाता येत नाही राजवीरला. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, अशी कशी आई आहे, मुलाची तिला काळजी आहे की नाही? तिनं जरी दुसरा संसार थाटला असला तरी सुद्धा इथे ह्या गोड मुलाला घेऊन जायला हवं की नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला सत्या आणि मीरा हे दोघेही जण शांत झोपलेले असतात. पण तरीसुद्धा मीराला मात्र काही केल्या शांत झोप लागत नसती. तिच्या मनामध्ये सतत तोच विचार सुरू असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, देविकाची आई तिच्याकरिता जेवण घेऊन गेलेली असते आणि देविकाची आई तिच्याकरिता जेवण घेऊन गेल्यानंतर इकडे आता देविका म्हणत असते, आई खरंच खूप भूक लागली, किती उशीर केलास? त्याच वेळेला ती म्हणत असते, पण आई मला एक गोष्ट सांग, हे सगळं करण्याची काय गरज होती? तू त्या सत्या आणि मीराला इथे ठेवून का बरं घेतलेला आहेस? तेव्हा त्या म्हणत असतात, अरे ग असं काय करतेस? हे बघ आता ती लोक आली आहेत तर मी त्यांना असं जा नाही म्हणू शकत ना, कशी जा बरं म्हणणार त्यांना? आता हे बघ, हे सगळ्या गोष्टी होत आहेत ना तर होऊ द्यायला पाहिजेत ना, आपण अशा त्यांना असं जा नाही म्हणू शकत ना. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, नाही आता काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इथे नाही राहता येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की मी इथून निघून गेलेलं बरं. कारण जर इकडे त्यांच्यासमोर सगळ्या गोष्टी उघड झाल्या, त्यांच्यासमोर हे सगळं काही झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो. त्यामुळे मला इथून निघून गेलंच पाहिजे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना मीराला तहान लागलेली असते आणि मीराला तहान लागल्यानंतर लगेचच आता इकडे आपण पाहतो की मीरा बाहेर येते आणि त्याच वेळेला इकडे आता तिला तिथून बाहेर कोणीतरी ओझरतं दिसतं आणि बाहेर कोणीतरी ओझरतं दिसल्यानंतर ती विचार करते की नेमकं कोण असेल, म्हणून शोधते कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे, असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आता इकडे आपण पाहतो की मीराला तिथे कोणीच दिसत नाही आणि मीराला तिथे कोणीच न दिसल्यामुळे आता ती तशीच तिथून रिटर्न जाते. आता तिला देविका तर दिसलेली असते, म्हणजे देविका ओझरती दिसते, पण तिनं काही तिला ओळखलेलं नसतं. तर आता मीराचा हा संशय जो आहे तो आलेला असतो. आता शेवटी मीरा इथे पाणी पिते आणि निघून जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता तो जो काही संदूक आहे तो संदूक आता इकडे सत्याकडे तो घेऊन गेलेला असतो राजवीर आणि सत्याला म्हणत असतो, हे मला आत्ताच्या आत्ता उघडून दे ना. तेव्हा तो म्हणत असतो, अरे हे असं नाही उघडणार, हे असं कसं उघडेल? त्याला ना त्याची चावी पाहिजे, त्याची चावी असेल ना तरच मग तो संदूक उघडला जाईल, असं नाही उघडू शकत तो. आता तेवढ्यात मीरा तिथे आलेली असते आणि मीरा तो राजवीरकडे संदूक बघते. तेव्हा राजवीर म्हणत असतो, सांग ना मावशी ह्याला हा संदूक उघडून द्यायला, बघ ना मला हा हवा आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, हा संदूक कसा उघडू शकतो, म्हणजे आपण ह्या संदूकला इकडे चावीनेच उघडू शकतो का? त्याच वेळेला मीरा म्हणत असते, हो रे बाळा राजवीर, हा जो काही संदूक आहे ना तो संदूक इथे चावीनेच उघडू शकतो, असा तो संदूक नाही उघडणार. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, पण मला हवा आहे ग मावशी तो संदूक उघडून. तर आता इकडे आपण पाहतो तर काय, मीरा म्हणत असते, ऐका ना, आत्ता रियाचा फोन आला होता आणि सासूबाईंची तब्येत फार खराब झालेली आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, काय काय सांगतेस तू? हो रियाचा फोन आला होता. तेव्हा सत्या म्हणत असतो, मग तर आपल्याला ताबडतोब निघावं लागेल, चल मी पटकन चावी घेऊन येतो, आपण निघूया. तेव्हा मीरा राजवीरला काही पैसे देते आणि म्हणत असते, राजवीर जा लवकर, ताबडतोब ह्याचं ना तुला एक चॉकलेट घेऊन ये आणि चॉकलेट आण. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू हे चॉकलेट खाल्ल्यानंतर तुला आनंद होईल ना. तेव्हा राजवीर लगेचच आता चॉकलेट आणायला निघून जातो. तर मीरा त्याच्या हातून संदूक घेते आणि संदूक घेऊन ताबडतोब गाडीमध्ये ठेवत असते. आता संदूक गाडीमध्ये सुखरूप ठेवलेला असतो आणि संदूक गाडीमध्ये सुखरूप ठेवल्यानंतर आता सत्या येतो आणि सत्या लगेचच म्हणत असतो, हे बघ धूमकेतू, आता आपल्याला काही जरी झालं ना तरी सुद्धा ताबडतोब जायचंय, निघायचंय, कारण इकडे
काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता निरूपाची तब्येत खराब झाली आहे म्हटल्यावर आपण इकडे उगाचच ह्या सगळ्या गोष्टी नको ताणायला. पण धूमकेतू आपण इकडे राहायला आलो होतो ना गं. तेवढ्यातच आता देविकाची आई येते आणि त्या म्हणत असतात, अरे तुम्ही चाललात का? तुम्ही तर राहणार होते ना. त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, हो राहणार होतो पण सासूबाईंची तब्येत खराब झाली ना त्यामुळे आम्ही जाणार आहोत. असं म्हणून आता लगेचच ते दोघेही जण तिथून जायला निघतात. आता ते दोघेही जण तिथून जात असताना आता इकडे जी काही देविकाची आई आहे त्या देविकाच्या आईला सत्या म्हणत असतो, कधीही काही गरज लागली ना तर ह्या मोठ्या मुलाला तुम्ही आवाज द्या. हा मोठा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी हजर असणार आहे. त्याच वेळेला इकडे आता राजवीरला बाय करतात आणि राजवीरला बाय केल्यानंतर आता ते दोघेही जण पुन्हा सांगलीला निघालेले असतात. आता रिया ही ऑफिसलाच निघालेली असते. रिया ऑफिसला जाते आणि ती गेली ह्या गोष्टीची आता हे लोक खात्री करून घेतात आणि खात्री करून घेतल्याबरोबर आता लगेचच इकडे रियाच्या खोलीमध्ये ते चावी शोधण्यासाठी निघालेले असतात. आता रियाच्या खोलीमध्ये चावी शोधण्यासाठी निघाल्यानंतर इकडे रिया दरवाजापाशी जाते आणि लगेचच म्हणत असते, अरे यार काय करतेस रिया तू तर मोबाईल इथे विसरून आलेली आहेस. काय करायचं कळत नाही तुझं खरंच ना. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे रिया आता खोलीमध्ये तिचा जो काही मोबाईल आहे तो मोबाईल घ्यायला येते. आता खोलीमध्ये मोबाईल घ्यायला येते पण त्यावेळेस तिथे खोलीमध्ये हे दोघेही जण असतात ते लपून बसलेले असतात आणि हे दोघेही जण लपून बसल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे रिया चावी घेऊन निघून जाते. रिया चावी घेऊन निघून गेल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही आजी आहेत आणि त्याचबरोबर सुधाकर हे दोघेही जण चाव्या शोधायला सुरुवात करत असतात आणि दोघेही जण चाव्या शोधायला सुरुवात केल्यानंतर आजीच्या हाती सरते शेवटी ती चावी सापडलेली असते. आता आजीच्या हाती सरते शेवटी ती चावी सापडल्यानंतर इकडे आता ती लोक विचार करतात, बापरे ही चावी तर आता सापडलेली आहे पण आता तो संदूक उघडायचा कसा. आता मीरा आल्यानंतर तो संदूक आपल्याला हातामध्ये घ्यावा लागणार आहे असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे निरूपा म्हणत असते, अरे तुम्ही दोघं का आणि कशासाठी आलात? मी बरी आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही तुझ्या तब्येतीसाठी आलो आहोत. अरे तुमचा हनीमून सोडून तुम्हाला येण्याची काय गरज होती. असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलतात. त्याच वेळेला निरूपा म्हणत असते, मला काय धाड भरली मेलीला. तेव्हा सत्या म्हणत असतो, हे बघ असं इथून पुढे अजिबात बोलायचं नाही समजलं. मी हे सगळं तुझं अजिबात ऐकून घेणार नाही. का बरं तू हे सगळं काही बोलत असतेस. असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की तो म्हणत असतो, अगं मला ह्या रियाने फोन केला आणि रियाने फोन केल्यानंतर असं सांगितलं की तुझी तब्येत खराब झाली आहे आणि तुझी तब्येत खराब झाली त्याचमुळे आम्ही इकडे आलेलो आहोत. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. अरे मला मेलीला काय धाड भरली. मला तर काहीच नाही झालेलं. तुला आता असं का वाटतंय. तेव्हा लगेच इकडे रिया, कुठे रिया, ए रिया तू बोलवलंस का इकडे. माझी कुठे तब्येत खराब झालेली आहे. म्हणजे ही गोष्ट आता इकडे समोर समजल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही रिया आहे ती अक्षरशः धक्का लागल्यासारखंच पाहत असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला फार इंटरेस्टिंग असा रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे. कारण शेवटी चावी तर सापडलेली असते आणि चावी सापडल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे आता ते लोक संदूक शोधत असतात. रिया म्हणत असते, मला माहिती होतं 2 चाव्या मी बनवल्या पण एक चावी त्यातली गायब होणार हे माहिती होतं आणि त्याचमुळे आपण ही चावी एक्स्ट्राची बनवून ठेवली आहे. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच रिया म्हणत असते, वहिनी लवकरात लवकर ही जी काही चावी आहे ना ती चावी लवकरात लवकर तू ओपन कर. एकदा का ती चावी ओपन झाली ना तर मग खरी मजा येणार आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलते आणि त्याच वेळेला जी काही मीरा आहे मीरा आता इकडे तो संदूक ओपन करते आणि संदूक ओपन केल्यानंतर त्या संदूकमधून एक लॉकेट आणि त्यानंतर एक छोटा कागद हातामध्ये येतो आणि तेव्हा मीरा ते सगळं काही पाहते. त्याच वेळेला सुधाकर आणि आजी तिथे येतात आणि मीरा म्हणून जोरातच ओरडत असतात. आता मीरा ह्या दोघांच्या प्रश्नांना काय उत्तर देईल किंवा सुधाकर आणि आजी मीराच्या ह्या प्रश्नांना काय उत्तर देतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा साधी माणसं.